नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार अशी पौष्टिक पालकपुरी, तेही एकदम साध्या सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले इथे मी एक पेंडे असा पालक घेतलेला आहे. हा पालक स्वच्छ धुवून निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे. पालक टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्येच भरपूर असा लसूण टाकायचा आहे आणि 3 हिरवी मिरची टाकायची आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकून घेऊ शकता. आता 1 चमचा जिरे टाकायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता ह्याची बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तयार करून घेतलेली पेस्ट मी एका भांड्यामध्ये टाकलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. 2 चमचा इतके मी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे. ओवा टाकल्यामुळे पुरीला खूप छान अशी चव येते. त्यानंतर आपल्याला इथे 1 कप इतकं मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. आता छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी आपल्याला कसलाही पाण्याचा वापर करायचा नाही. पीठ छान असं मळून झाल्यानंतर आपल्याला पुरी बनवायची आहे. तर इथे मी लिंबाच्या आकाराचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि बेलण्याला थोडंसं तेल लावून छान अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पुरी एकदम जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मध्यम आकाराची पुरी बनवायची आहे. आणि जर एकसारख्या पुऱ्या हव्या असतील तर इथे अशा पद्धतीने वाटी वापरून आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. आता इथे मी वाटीचा वापर केलेला आहे पुरी बनवण्यासाठी आणि मस्त अशा गोल गरगरीत आपल्याला वाटीने पुरी छान करता येते. तर मस्त पुरी झालेली आहे. आता ही पुरी आपण तळून घेऊया. तर त्यासाठी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. पुरी तळत असताना दोन्ही बाजूने आपल्याला खमंग अशी पुरी तळून घ्यायची आहे. जर मुलांना पालक आवडत नसेल तर अशा पद्धतीची पालक पुरी मुलांना तुम्ही एकदा नक्की बनवून द्या. मुलेसुद्धा खूप आवडीनं खातात. वेगवेगळं काहीतरी मुलांना बनवून दिलं तर मुले आवडीनं खातात. तर ही पालकपुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.